नमस्कार. मी अमोल गायकवाड. सिंधुजन अकादमी यांच्या जी आयोजित व्याख्यानमाला आहे, विद्या विविध विद्याशाखीय याचे 162वे पुष्प गुंफण्यासाठी मी आज इथं आहे. आपल्यासमोर आहे. प्रथमतः मी डॉक्टर सुजित शिंदे सर, डॉक्टर साईप्रसाद भान सर यांचा मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे सरदार पाटणकर घराण्याचा इतिहास. त्याचा आपण कालखंड थोडक्यात घेतलेला आहे 1510 ते 1870. प्रथमतः आज जो पाटणकर घराण्याचा इतिहास हा जो आपण विषय का निवडला ह्याच्याविषयी थोडस म्हणजे मी का निवडला ह्याच्याविषयी थोडस मला बोलायचं होतं. सरदार पाटणकर घराणं हे कोयना आणि केराच्या नद्यांच्या ज्या संगम आहे या संगमाच्या ठिकाणी वास्तव्याचं आहे. या घराण्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी निश्चितच या घराण्याच्या विषयी एक कुतूहल किंवा उत्सुकता आपल्याला निर्माण होते. योगायोगाने मी सुद्धा त्या परिसरातील असल्यामुळे किंबहुना त्या भागातील असल्यामुळे मला थोडंसं एक आकर्षण होतं या घराण्याविषयी. आणि ज्यावेळी मी पुणे विद्यापीठामध्ये माझं पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं त्यावेळी मला सांगण्यात आलं, मला जे माझे गुरुवर्य गाईड भेटले होते सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर गाडगे सर यांनी हा विषय मला जाणीवपूर्वक दिला, कारण हा तुमच्या भागातील विषय आहे. तुम्ही म्हणजे माझं नुकतंच मोडी लिपीचा मी अभ्यास करत होतो. सर म्हटले हा तुमच्या भागातील विषय आहे, तुम्ही हा विषय घ्या, यातून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे एक इतिहास समोर मांडता येईल किंवा जे काही राहून गेलेलं आहे. कारण या घराण्यावर साधारण 1912 मध्ये गोपाळ दाजीबा दळवी यांनी पाटणकर घराण्याची कैफियत नावाचं एक पुस्तक लिहिलं, प्रकाशित केलं होतं त्या काळात. नंतर साधारण 2014च्या आसपास पाटणकर घराण्याशी संबंधित असणारे प्राध्यापक डी चव्हाण सरांचं सुद्धा एक पुस्तक आलं होतं. ह्या पुस्तकांच्या माध्यमातून की बाबा हे घराण्याचा इतिहास हा खूप पाठीमागे साधारण 500 वर्षाच्या पूर्वी जातोय. त्यामुळे हे घराणं आपल्या इतिहासाच्या पटलावर येणं गरजेचं होतं किंवा या घराण्याविषयीची माहिती सर्व लोकांना किंवा या घराण्याचा इतिहास पुढे आणणं हे गरजेचं होतं. त्यातून हा विषय हा पुढे आलेला होता. प्रथमतः डायरेक्ट आता विषयाला मी सुरुवात करतो. पाटणकर घराण्याचं जे मूळ आपण म्हणतो हे साधारण गोपाळ दाजीबा दळवी यांनी जे त्यांच्या पुस्तकात जे म्हणणं आहे त्यामध्ये चालुक्य घराण्याशी त्यांनी जोडलेलं आहे. आता हे चालुक्य घराण्याला आपण जर बघितलं तर आपण बदामीचे चालुक्य आहेत, नंतर गुजरात मधले चालुक्य आहेत. मग साधारण गुजरात मधल्या चालुक्य आणि ज्यावेळी दिल्लीचे जे 12 सुलतान होता अलाउद्दीन खिलजी यांनी जे आक्रमण सुरू केली, दक्षिणेकडे जे आक्रमण सुरू केली, यातून काय झालं की चालुक्य घराण्यातले हे काही लोक हे आपलं जे मूळ ठिकाण होतं हे सोडून हे साधारण परत दक्षिणेकडे हे स्थलांतरित झालेले दिसून येतात. त्यामध्ये राजा कर्ण हा महत्वाचा दुवा मानला जातो. आणि हा राजा हा दंतगिरी म्हणजे आता जो पाटण तालुक्यामध्ये येतो हा दंतगिरीचा किल्ला जो वासी बेंद्रेने जे 108 किल्ल्यांची यादी दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या, यामध्ये हा दंतगिरी किल्ला दिसून येतो. इथे हा राजा कर्ण वाघेल तिथे येऊन शेती करू लागला किंवा तिथं तो गाव पाटील की करू लागला असं आपण म्हणता येऊ शकतं. साधारण त्या काळाच्या विषयी आपल्याला म्हणजे मी ज्यावेळी संशोधन करत होतो त्यावेळी मी कागदपत्रांचा शोध घेत होतो. त्या काळातले असं स्पष्ट उल्लेख किंवा त्याविषयीची माहिती ही अजून सुद्धा म्हणजे माझ्या नजरेत आली नव्हती. माझा अजून शोध चालूच आहे. पण जे ज्ञात माहिती आपल्याला मिळते साधारण ते आपल्याला
नागोजी साळुंखे जो 13व्या शतकाच्या अखेरीस ते 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत ह्या विषयीची जी माहिती आहे ही थोडीशी लुप्त आहे किंवा ती थोडीशी अजून नजरेस पडलेली नाही. ते मिळून जाईल भविष्याच्या काळामध्ये. परंतु 16व्या शतकाच्या मध्यानंतर नागोजी साळुंखे हे तुम्हाला दिसून येतात. कारण याचं एक मूळ गोष्ट हे की ज्यावेळी बहामनी सुलतानाचं राज्य सुरू झालं, बहामनी सुलतान ज्यावेळी राज्य करत होता, त्यावेळी साधारण कृष्णेच्या उत्तरेला काही सॉरी कोयनेच्या वारणेच्या उत्तरेला काही जे बंडखोर होते किंवा काही असे काही समाज कंटक होते की तेथील गरीब जनतेला त्रास देत होते. त्यावेळी नागोजी साळुंखेंनी स्वतःहून बहामनी सुलतानांना अशी विनंती केली की तुम्ही मला या भागात जाऊन हे जे बंडखोर आहेत ह्यांचा बिमोड करायची संधी द्या आणि मी ते करून येईन. अशा प्रकारची त्यांनी हे केली आणि या आधारे साधारण इसवी सन 1510 मध्ये आपल्याला बहामनी सुलतान जो आहे त्या सुलतानातून सरदार नागोजीराव साळुंखे यांना दंतागिरी आणि गुणवंतगड हे दोन जे किल्ले आहेत जे आता सध्या पाटण तालुक्यामध्ये येतात, या दोन किल्ल्यांची देशमुखी मिळाली. साधारण हा सुरुवात मूळ म्हणजे जे ज्ञात स्रोत जो आपल्याला सापडतो तो हा सापडतो की बहामनी सुलतानाकडून सरदार नागोजी साळुंखेंना 1510 मध्ये या दोन गडांची देशमुखी मिळाली. आता 1510 त्यामुळे आपण ज्या संशोधनाचा विषय ज्यावेळी घेतला त्यावेळी आपण 1510 हा टाकला होता की बाबा 1510 पासून या घराण्याचा उत्कर्षाचा जो काळ आहे तो सुरू होता दिसून येतो. पुढं ज्यावेळी इसवी सन नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी विजापूरच्या आदिलशाहीकडे हे घराणं गेलं किंवा ज्यावेळी बहामनीची आपण शकलं बघतो, या शकलानंतर हे थोडंसं विजापूरच्या आदिलशाहीकडे हे घराणं होतं. नंतर विजापूरच्या आदिलशाहीनी सुद्धा यांची कामगिरी बघून किंवा यांचं शौर्य पराक्रम बघून यांना पाटण महाल त्यावेळी 60 गावचं त्यांना देशमुखी वतन हे विजापूरच्या सुलतानाकडून मिळालं होतं. आणि हे त्यानंतर हे देशमुख पाटणकर देशमुख हे पाटणमध्ये येऊन थोडेसे स्थायिक झाले किंवा तिथं ते स्थिर स्थावर झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यांनी नंतर आपलं जे मूळ नाव होतं साळुंखे हे साळुंखे कुठेतरी मागं पडलं आणि पुढे ते पाटणकर नाव ते त्यांच्या पुढं उपनाव जोडलं गेलं आणि आज तागायत तुम्हाला या नावानं ते घराणं ओळखलं जातं. थोडक्यात सरदार पाटणकर घराण्याचं जो पूर्व इतिहास आहे याच्याविषयी अधिकृत अशी जास्त माहिती मिळत नाही. परंतु गोपाळ दाजीबा दळवी यांच्या ज्या पुस्तकातून जे काही आपल्याला रेफरन्सेस मिळालेले आहेत आपण ते रेफरन्सच्या आधारे इथपर्यंत आलेलो आहे. नंतरच्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की थोडक्यात आपण जर हे जे टप्पे केले पाटणकर घराण्याच्या कार्यकर्तृत्वाचे टप्पे केले तर आपल्याला पहिलं महत्वाचा दिसतो तो छत्रपती कालीन. जर आपण कालखंडानुसार केलं तर पहिलं येतं ते छत्रपती कालीन सरदार पाटणकर घराणं, नंतर येतं ते पेशवेकालीन आणि नंतर येतं ते ब्रिटिशकालीन. साधारण 1870 पर्यंतचा हा आपला जो व्याख्यानाचा विषय आहे तो त्यामध्ये कव्हर होतो. आता ज्यावेळी स्वराज्य निर्मितीच्या अगोदर किंवा शिवाजी महाराजांच्या अगोदर शहाजीराजे आणि पाटणकर यांचा कुठेतरी संबंध आला असावा असं बऱ्याचशा इतिहासकारांना वाटतं. तर का तर हे जे मूळ कारण असं आहे की तुम्ही जर बघितले की जावळीचे मोळे असतील किंवा त्या भागातले बरेचसे सरदार मनाऱ्याचे दरेकर असतील, नंतर तुमचे मालुसरे असतील, हे बरेचसे लोक हे विजापूरकडं किंवा आदिलशाहीकडे हे काम म्हणजे चाकरी बजावत होते किंवा त्यांच्या सैन्यामध्ये दाखल होते. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी पाटणकरांचा नागोजी पाटणकरांचा आणि शहाजीराजांचा ज्यावेळी संबंध आला किंवा त्यांचं थोडंसं ज्यावेळी शहाजीराजे हे विजापूरकडे आल्यानंतर ह्याचा काही एकमेकांशी संबंध आला. ह्या संबंधातून असं दिसून येतं की अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर किंवा जे आपण अफजल खान प्रकरण हे महत्वाचं प्रकरण मानलं जातं शिवचरित्रामध्ये, तर यामध्ये अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी पाटणकर घराणे विजापूरकडे असून सुद्धा आदिलशाहीच्या सेवेत असून सुद्धा ज्यावेळी आदिलशाहीचा फतवा होता की बाबा सगळ्या सरदारांनी जे त्या भागातले जे देशमुख आहेत वाई किंवा ह्या आजूबाजूच्या प्रदेशातले यांनी अफजल खानाला मदत करावी जेणेकरून शिवाजी महाराजांचा बिमोड हा होईल
अशा प्रकारची एक रचना तयार झाली होती. परंतु शहाजी महाराज आणि सरदार पाटणकरांचे हे जे संबंध तयार झाले होते, या संबंधातून असं दिसून येतं की हे थोडेसे अलिप्त राहिले दिसून येतात त्या काळामध्ये. म्हणजे अफजल खानाच्या वेळी. आणि शिवाजी महाराजांनी नंतरचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे. मग शिवाजी महाराजांनंतर अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांची त्यावेळी कोल्हापूर, पन्हाळा ह्या भागात त्यांनी चाली केल्या. त्यावेळी आपोआपच सरदार पाटणकर हे त्यांना जॉईन झाले असावे किंवा सरदार पाटणकर त्यांना सामील झाले असावे. म्हणजे स्वराज्य निर्मितीच्या अगोदरपासून किंवा नंतरच्या काळात काही ठराविक लोकांनीच त्यांना ठराविक लोक त्यांच्या कार्यकर्तृत्वावर खुश होऊन एकत्र आलेली. त्यामध्ये सरदार पाटणकरांचं पण नाव अग्रक्रमाने घेतलं जाईल असं निश्चित आहे. आता साधारण ह्या नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाटणकर खुनाचे स्थानिक खूप पत्र आहेत. परंतु जे आपण राजकीय म्हणजे आपण ढोबळमानानं आपल्या वेळाबळ आपण काय केलं तर राजकीय पत्रांचाच उल्लेख इथे जास्त करतोय. तर स्थानिक पत्र बरेचसे आहेत. आता हे स्थानिक पत्र म्हणजे त्यावेळेचे काही समाज जीवनाचा थोडासा भाग लक्षात येतो किंवा काही त्यावेळेचे तंटे असतील किंवा त्यातून काही आदेश झाले असतील किंवा आज्ञा झाल्या असतील किंवा एकमेकांच्या संदर्भात काही तक्रारी असतील, अशा प्रकारची ही पत्र आहेत. परंतु राजकीय ज्यावेळी आपण बघतो तर सगळ्यात महत्वाचं जे पत्र आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारण 1678 मध्ये 24 जानेवारी 1678 मध्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळाजीराव आणि चांजीराव पाटणकर यांना हे पत्र पाठवलेलं आहे. हे पत्र साधारण एक सांत्वनपर पत्र आहे. तुम्ही जर कधी पाटणला गेला तर पाटणचा जो शिकेकरी जो वाडा आहे, या वाड्याच्या जो दिवाणखाना आहे किंवा जिथं बसण्याची व्यवस्था आहे, इथं तुम्हाला हे मोठ्या प्रमाणात त्यांनी ते पत्र फ्रेम करून मोठ्या प्रमाणात लावलेलं आहे. कारण त्यांनी थोडक्यात इतिहास हा जपलेला आहे, चांगल्या प्रकारे जपलेला आहे. तर या पत्राचं वैशिष्ट्य असं आहे की या पत्रामध्ये तुम्हाला शिवाजी महाराज म्हणजे साधारण राज्याभिषेकानंतर साधारण 4 वर्षात आपण शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम जी सुरू केली की राज्याभिषेकाच्या नंतर आपला जो खजिना आहे किंवा राजकोष आहे हा थोडासा रिक्त झालेला आहे, तो भरून काढण्याच्या अनुषंगाने किंवा थोडंसं दक्षिणेकडे आपल्याला संधी आहे ह्या अनुषंगाने शिवाजी महाराज मोहिमे दक्षिणेच्या मोहिमेवर गेले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाटणकर घराण्यातील किंवा पाटणकर आपल्या सैन्यासह शिवाजी महाराजांच्या सोबत होते. त्यावेळी पाटणकर घराण्यातील जे यशवंतराव होते हे तिथं आपल्याला कामी आलेले दिसून येतात. एखाद्या छोट्या पण त्या लढाईचा उल्लेख आपल्याला कुठेही सापडत नाही, या पत्रामध्ये सुद्धा सापडत नाही. तर या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पाटणकरांचा जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये ते असे म्हणतात की ऐसी ऐसी तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहात. म्हणजे यातून काय दिसतं की पाटणकर घराणं हे स्वराज्य काळामध्ये एक तालेवार देशमुख घराणं होतं किंवा मोठे प्रतिष्ठित घराणं होतं हे दिसून येतं. या पत्रात शिवाजी महाराज पुढे असं म्हणतात की झगडियात यशवंतराव पडला तरी त्याची आयुष्य मर्यादा तितकी, त्यास काय करावे. तुम्ही त्याच्या मुलाचा समाचार घेत जाणे, त्याचे चित्र त्यास मुलास करार करून पूर्वीचे पत्र पाठवले आहे ते समाचार घेऊन चालवणे आपले समाधान असो. आता या सांत्वनपर पत्रामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांना आपल्या मोहिमेत आपल्या सोबत असणारा एक खंदा समर्थक म्हणा किंवा एक सरदार म्हणा याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची घेतलेली काळजी हे आपल्याला यामध्ये प्रामुख्याने दिसून येते. आणि त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून त्यांना त्यांच्या जी पुढची जी पिढी आहे त्यांना त्यांची जी पूर्वीची इनाम आहे ते परत तुम्हाला त्यामध्ये सातत्य दिसून येतं किंवा ती इनाम आहेत किंवा जी त्यांची वतन होती पूर्वीची हे पुढं त्यांनी पूर्वीप्रमाणे केलेली दिसून येतात. आता नंतरच्या काळामध्ये जे राजकीय आपण थोडक्यात घडामोडी बघतो ह्याच्याविषयी थोडस परत तुम्हाला कागदपत्रांचा इथं अभाव दिसून येतो. म्हणजे संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि संभाजी महाराजांचा जो उदय आहे ह्या मधल्या काळामध्ये कागदपत्रांची थोडीशी वाणवा दिसून येते. आता त्यावेळी स्थानिक कागदपत्र आहेत, बरीचशी कागदपत्र आहेत, पण एका ठिकाणी असा उल्लेख येतो की संभाजी महाराजांनी त्यांना सैन्यासह तुम्ही जमाव तयार करून ठेवा आणि आपल्याला अमुक अमुक मोहिमेवर निघायचं आहे. पण त्या मोहिमेच्या विषयी नाव नाही दिसत त्यामध्ये, त्या मोहिमेला त्याचं हे दिसत नाही, फक्त सैन्य तयार ठेवा अशा प्रकारचा उल्लेख एक ओझाता एक आपलं
साधारण त्याच्या संदर्भ पुस्तकामध्ये मिळून जातो. यानंतर अशी राजकीय स्वरूपाची किंवा डायरेक्ट छत्रपती घराण्याशी संबंधित अशी पत्र आपल्याला दिसून येत नाही. नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की संभाजी महाराजांच्या निर्गुण हत्यानंतर ज्यावेळी रायगडला महाराणी येसूबाई, नंतर जे मराठातील ज्यावेळी दिग्गज सरदार होते हे एकत्र आले आणि ज्यावेळी सल्लामसलत झाली मोठ्या प्रमाणात, आणि त्यामध्ये संताजी घोरपडे यांच्यासोबत आपले पाटणकर घराण्यातील काही लोक हे रायगडावर हजर होते. आता त्यावेळी जे महाराणी येसूबाईंनी जो निर्णय घेतला तो सगळ्यांना मान्य झाला आणि आपण राजाराम महाराजांनी इथून जिंजीला जावं आणि जिंजीला स्वराज्याची परत एकदा राजधानी निर्माण करावी आणि जिंजीवरून मोगलांशी लढा हा कंटिन्यू चालू ठेवावा, अशा प्रकारचे एक तिथं बोलली चालली किंवा सल्लामसलत झाले. तर यावेळी सरदार पाटण घराण्यातील जे आपण महत्वाचं जे नाव येतं त्यामध्ये तुम्हाला असं दिसून येतं की चांजीराव पाटणकर हे त्यावेळी स्वतः हजर होते आणि सल्लामसलतीनंतर ज्यावेळी राजाराम महाराज तिथून बाहेर पडले त्यावेळी चांजीराव सुद्धा त्यांच्यासोबत हे जिंजीकडं त्यांच्या प्रवासामध्ये तुम्हाला असलेले दिसून येतात संताजी घोरपडेच्या सोबत. नंतरच्या काळामध्ये राजाराम महाराजांच्या काळामध्ये राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर या घराण्याचा थोडासा उत्कर्ष झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने काही राजाराम महाराजांच्या काळातली बरीचशी अशी पत्र आहेत, ही पत्र सापडलेली आहेत. तर एक असंच एक पत्र येतं, ह्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की राजाराम महाराज जिंजीला पोचल्यानंतर जे नागोजीराव पाटणकर जे पाटणला राहून आपल्या वतनाचं रक्षण करत होते आणि चांजीराव हे राजाराम महाराजांसोबत होते. तर नागोजीरावांना हे पत्र लिहिलेलं आहे छत्रपती राजाराम महाराजांनी आणि त्यात ते त्याचं कौतुक करतात. तुम्ही बाबा पराक्रमाची शर्त केली आणि तुम्ही चांगल्या प्रकारे हे राज्य चालवलं किंवा तुम्ही तिथलं तुमचं वतन चालवलं, अशा प्रकारचं आणि तुमच्या पराक्रमाला तोड नाही, अशा प्रकारचं त्यांचा म्हणजे गौरवास्पद उल्लेख तिथं तुम्हाला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये दुसरं एक आपल्याला अशाच प्रकारचं एक पत्र दिसतो की त्यामध्ये छत्रपती राजाराम महाराज असं म्हणतात की राज्याची पोटतिडी तुम्हा लोकांस आहे. म्हणजे हे राज्य टिकावं किंवा स्वराज्य टिकावं ही जी मनोमन काही लोकांची भावना होती, त्यामध्ये अग्रक्रमाने आपण पाटणकरांचं नाव घेतलं गेलं पाहिजे, कारण तशी इच्छा त्यांची होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि तशा प्रकारचं त्यांचं कार्यकर्तृत्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. नंतर पुढं तुम्हाला बरेचशी म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचे पत्र दिसून येतात. नंतर ज्यावेळी हुकूमत पन्ना रामचंद्र पंत अमात्याचे पत्र दिसून येतात. नंतर जे आपले मुख्य पेशवा होते राजाराम महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधले निळकंठ मोरेश्वर यांची पत्र दिसून येतात. या पत्रातून हे दिसून येते की राजाराम महाराजांच्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यावेळी राजा किंवा राजधानी ही आपल्यापासून दूर होती. नंतर तुम्हाला दिसून येतं की महाराणी येसूबाई सुद्धा मोगलांच्या कैदेत गेल्या होत्या, बाळशाहू सुद्धा कैदेत गेले होते. अशा वेळी तुम्हाला स्वराज्य टिकावं ही जी इच्छा जी होती किंवा ही जी भावना होती, या भावनेतून त्यांनी काय केलं की जसं जमल आपल्या ऐपतीप्रमाणे जसं योगदान देता येईल तसं योगदान त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये असं दिसून येतं की काही वेळात पैशाची कमतरता, आपण म्हणतो की म्हणजे सैन्य ही म्हणजे पोटावर चालतं आणि त्यांच्या दाना पाण्यासाठी तुम्हाला तर आर्थिक काहीतरी जुळवाजुळव करावी लागते. तर त्यावेळी त्यांनी सावकारांकडून कर्जावर रकमा घेतल्या होत्या मोठ्या प्रमाणात, जेणेकरून आपलं सैन्य हे उपासमातेचे होऊ नये किंवा आपले जे सैन्यामध्ये जे काही जनावर असतील किंवा अजून हे काय असतील तर किंवा नवीन शस्त्रास्त्र घेणं असतील, ह्या सगळ्यांची पूर्तता व्हावी या भावनेतून त्यांनी काय केलं की मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली होती आणि आपलं सैन्य किंवा आपली जी फौज एक तयार ठेवली होती कायमस्वरूपी, जी प्रत्येक वेळी किंवा जी विशिष्ट प्रसंगी म्हणा किंवा अशा अडचणीच्या काळामध्ये त्यांनी आपलं तेज दाखवून दिलं होतं. आता ह्या सगळ्या त्याच्या कामगिरीवर तुम्हाला राजाराम महाराज हे खुश झालेले दिसून येतात आणि वेळोवेळी जे
त्यावेळी वतनदारी किंवा देशमुखीच्या हव्यासापोटी अनेक मराठा सरदार हे मराठ्यांची साथ सोडून मोगलांना मिळाले होते. त्यावेळी त्यांनी काय केलं, की मोगलांना जे जे काही असे बंडखोर मिळालेले आहेत किंवा ज्याला आपण फिसादखोर म्हणू शकतो, तर अशा लोकांना सुद्धा त्यांनी गाठून काय केलेलं आहे, की त्यांना सुद्धा आदर घडवण्याचं काम हे केलेलं आहे. आणि त्यामुळं छत्रपती राजाराम महाराज एवढे खुश झाले होते, की ते त्या पत्रामध्ये सरळ उल्लेख करतात. साधारण हे पत्र तुम्हाला 12 सप्टेंबर 1679 सॉरी. तर हे पत्र म्हणजे राजाराम महाराजांच्या जिंजीच्या प्रवासादरम्यानचं हे पत्र होतं. त्या पत्रात ते असं म्हणतात, की तुम्ही हुशार खबरदार राहून फिसादखोरांस कोटगा देऊन मार्ग मामला अनुकरून चालता केला. यावरून स्वामी तुमच्यावर संतोषी झाले. हे राज्य तुमच्या भरोसेवर आहे. मराठे लोकी इनामासे खाता न करिता मराठी धर्माची इरे धरून स्वामी कार्य करावे. ऐसे इकडून तुम्हा लोकांचे ऊर्जितच आहे. म्हणजे महाराजांचा ह्या पाटणकरांवर किती विश्वास होता हे आपल्याला इथं दिसून येतो. आता स्वराज्य रक्षण हेच सगळ्यांचा एक धर्म असावा किंवा स्वराज्य रक्षणात म्हणजे तुमच्या ध्यानी मनी कायमस्वरूपी स्वराज्य रक्षणच असावं आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करावं, अशा प्रकारची इच्छा हे छत्रपती राजाराम महाराज इथं व्यक्त करताना दिसून येतात. नंतरच्या काळामध्ये जे फिसादखोर होते म्हणजे त्यावेळेचे आपल्याला दरेकर असतील किंवा मालसरे असतील किंवा नरे यांनी काय केलं होतं, की हे मोगलांना जाऊन मिळाले होते आणि आपल्या स्वराज्यामधील काही स्वराज्यामध्ये थोडंसं दंगा करत होते किंवा तशा पद्धतीचं लूटमार किंवा तशा प्रकारचं मोगलांना समाधानकारक कार्य हे करत होते. तर या फितूर लोकांना वठणीवर आणण्याचं काम हे तानाजी जाधव किंवा सरदार तुमचे संताजी घोरपडे सोबत तुम्हाला पाटणकरांनी त्या भागात म्हणजे साधारण पाटण आणि जावळी किंवा वाईचा एकंदरीत जो हे आहे वाई आणि कराडच्या मधला जो भाग आहे त्यामध्ये केलेलं तुम्हाला दिसून येतं. आता ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे ह्या पत्रांच्या अनुषंगाने असं दिसून येतं, की बाबा छत्रपती राजाराम महाराज सुद्धा या घराण्याची दखल घ्यावीशी वाटते. कारण या घराण्यानं तशा प्रकारचं काम केलेलं आहे किंवा तशा प्रकारचं काम हे करत आहे. आता पुढे ज्यावेळी राजाराम महाराज तिथं आपण म्हणतो की जिंकेला त्यावेळी पोचले, नंतर त्यांनी त्यांचं स्वतःचं अष्टप्रधान मंडळ चालू केलं, नंतर तशा प्रकारचं काम चालू केलं आणि हुकूमतपणा म्हणून त्यांनी रामचंद्र अहमद त्यांनी म्हणजे स्वराज्याचा कारभार पाहण्यास त्यांनी हे केलं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या हाताशी तुम्हाला धनाजी आणि संताजी ही जी जोडगोळ होती ही दिलेली तुम्हाला दिसून येतात. मग पाटणकर त्यावेळी तुम्हाला काही वेळा संताजी घोरपडेंच्या सोबत दिसतात, काही वेळा धनाजी जाधवांच्या सोबत दिसतात. तर कुठे जरी असले तरी त्यांनी आपली पराक्रमाची किंवा आपलं जे योगदान आहे हे वेळोवेळी तुम्हाला तिथं दिलेलं दिसून येतं. आणि छत्रपतीने सुद्धा वेळोवेळी त्यांचं कौतुक केलेलं दिसून येतं आणि त्यांना नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं, की त्यांना पंच हजारी त्यांना स्वार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली दिसून येते. म्हणजे एका छोट्या वतनातून हे घराणं पुढे उदयास आलं आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते पंच हजारी म्हणजे साधारण 5,000 सैनिकाचा त्यांचा जमाव अशा प्रकारची त्यांची एक रचना होती. आणि हे खूप मोठं आपण म्हणजे कार्य म्हणू शकतो. कारण त्यावेळेची परिस्थिती किंवा त्यावेळेचा जो लोक होता इतरांचा, की वतनासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी ते हेवे दावे होते. हे हेवे दावे सगळे त्यांनी मागे ठेवले होते आणि स्वराज्य रक्षण हे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चांगल्या भावनेतून तयार केलं होतं आणि ही भावना कुठेतरी लोप होऊ नये अशा प्रकारची भावना ह्या पाटणकरांच्या तुम्हाला ध्यानी असलेली दिसून येतात. आता नंतरच्या काळामध्ये थोडक्यात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या पराक्रमामुळे मोगली सैन्य हे सैरभैर झालं होतं किंवा एक चांगल्या प्रकारे आपण लढा उभा केला होता. आणि ह्या लढाईमध्ये की छत्रपती सुद्धा खुश होऊन की पाटणकरांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि एक त्यांना म्हणजे मानाचा हत्ती आपण म्हणू शकतो अशा हत्ती त्यांना भेट दिलेली होती. म्हणजे इतिहासामध्ये असे खूप ठराविक नाव आहेत की त्यांना छत्रपतीकडून अशा प्रकारची मान मरावत अशी मिळाली होती. त्यामध्ये हे पाटणकर घराणं तुम्हाला दिसून येतं. आता त्यांना अगोदर पाटण महाराज 60 गावची तुम्हाला देशमुखी आहेच, त्याचबरोबर वेळोवेळी त्यांना हेमतपूर असेल किंवा तिथलं नाटणे गाव असेल किंवा जकातीचे हक्क असतील
असे वेळोवेळी त्यांनी मिळवलेले आहेत. आता काही लोकांना असं वाटत असेल की बाबा त्यांनी सुद्धा तशा अभिलाषा बाळगली किंवा तशा प्रकारचे हे केले की किंवा हव्यास दाखवला की प्रत्येक वेळी आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु जर तुम्ही थोडक्यात विचार केला तर असं दिसून येतं की बाबा मगाशी म्हणल्याप्रमाणे की सैन्य हे पोटावर चालतं किंवा तुम्हाला आर्थिक बाजू तुमची भक्कम पाहिजे. जोपर्यंत आर्थिक बाजू तुमची हे येत नाही किंवा तसं उत्पन्न तुम्हाला मिळत नाही, तुम्ही सैन्यावर खर्च करू शकत नाही किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टी तुम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. त्यामुळं पाटणकरांनी सगळा हा समतोल राखण्याचा प्रयत्न तुम्हाला इथं त्यांच्याकडून झालेला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर महाराणी ताराबाईंनी जे स्वतःच्या हातामध्ये मराठी सत्तेची सगळी सूत्र घेतली आणि त्यांनी जो अभूतपूर्व लढा उभा केला. या लढ्यामध्ये या सगळ्या लोकांनी त्यामध्ये यशवंतराव पाटणकर असतील, नागोजीराव पाटणकर असतील, चांगदेराव पाटणकर असतील, रामराव आणि पदाजीराव पाटणकर असतील, या सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला योगदान दिलेलं दिसून येतं. आता ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. यामध्ये थोडंसं स्पष्ट करणं गरजेचं वाटतं की यामध्ये काही नावं ही परत परत आलेली रिपीट झालेली आहेत. म्हणजे नागोजीराव पाटणकर असतील, संजयराव असतील किंवा रामराव असतील, पदाजीराव असतील किंवा दारकोजी, नंतरच्या काळात दारकोजी येतात. तर ही नावं कायम तुम्हाला सातत्यानं कागदपत्रामध्ये आढळून येतात. तर ज्यावेळी आपण त्यांचं एकंदरीत बघतो, ह्या घराण्याचं कर्तृत्व बघतो, साधारण पूर्वीची एक परंपरा होती की आजोबाचं नाव हे नातवाला दिलं जायचं आणि त्यामुळं असे ही नावं जे रिपिटेशन आहे हे मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला दिसून येतं. ज्यावेळी 1700 मध्ये औरंगजेबाने ज्यावेळी साताराला वेढा दिला होता, सातारा किल्ल्याला वेढा दिला होता, त्यावेळी त्र्यंबक कृष्ण जे त्यावेळी परशुराम त्र्यंबक प्रधान हे यांनी चांदेराव पाटणकरांना पत्र पाठवलं होतं आणि गडाचे सर्व अधिकार म्हणजे हा गड जोपर्यंत तुम्हाला लढवायचा तोपर्यंत तुम्ही मोगलाशी हे करा आणि जी अगोदर नीती ठरली होती महाराणी येसुबाईंच्या काळामध्ये ठरली होती नीती की जेवढं शक्य आहे तोपर्यंत हा किल्ला लढवायचा, नंतर सामंजस्य म्हणा किंवा थोडस तह करार करून किंवा एक वाटाघाटी करून हा किल्ला सोडून द्यायचा, अशा प्रकारची जी नीती ठरली होती ही नीती तुम्हाला पुढे दिसून येते. आणि सातारा किल्ल्याच्या बाबतीत सर्व हक्क तुम्हाला परशुराम त्र्यंबक प्रधानांनी हे पाटणकरांना दिलेले दिसून येतात, चांदेराव पाटणकरांना. साधारण 1707 नंतर आपल्याला असं दिसून येतं की बाबा शाहू महाराजांची सुटका बाबा मराठ्यांच्या मध्ये दुखणी पाळावी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, त्यामुळे शाहूंना सोडण्यात आलं. शाहू महाराज ज्यावेळी स्वराज्यात आले किंवा महाराष्ट्रात परत आले त्यावेळी चिकीवाडी या ठिकाणी चांजीराव पाटणकर आणि त्यांचे जे पुत्र आहेत, 2 पुत्र होते, रामराव आणि सुभानराव, हे जाऊन त्यांना तिथं भेटले होते आणि त्यांनी त्यांचा पक्ष त्यावेळी उचलून धरलेला दिसून येतो आणि त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना पाटणचं जे इनाम आहे किंवा ते वतन आहे हे पूर्ववत चालू ठेवण्याचं त्यांना पत्र दिलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की शाहू महाराजांच्या काळामध्ये पाटणचे जे जकातीचे हक्क होते त्यांना किंवा त्याच्या अगोदर सुद्धा राजा महाराजांचे जकातीचे हक्क दिलेले होते किंवा एकंदर पाटणचे जे सर्वाधिकार त्यांना मिळालेले होते, या अधिकारातून त्यांनी बऱ्याचशा पाटणमध्ये नियुक्त्या किंवा पाटणचा जो लोकोपयोगी जो कारभार आहे लोकांना नजरेसमोर ठेवून किंवा पूर्ण डोंगराळ भाग असला तरी तर लोकांचं जीवनमान कसं उंचवता येईल अशा प्रकारचं काम हे वेळोवेळी पाटणकरांकडून झालेलं दिसून येतं. साधारण ज्यावेळी महाराष्ट्र आपण स्वराज्याच्या ज्या 2 गाद्या बघतो आपण, कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी, हे ज्यावेळी चांजीराव पाटणकर होते तोपर्यंत हे साधारण तुम्हाला सातारच्या गादीशी एकनिष्ठ असलेले दिसून येतात किंवा सातारच्या गादीशी त्यांचं कायम त्यांचे संबंध आलेले आपल्याला दिसून येतात. परंतु हे एक तालेवार वतनदार घराणं लक्षात घेता साधारण 1742 मध्ये कोल्हापूरचे जे छत्रपती होते संभाजी महाराज, या संभाजी महाराजांनी काय केलं की रामराव पाटणकरांचे जे चिरंजीव होते नागोजीराव पाटणकर यांना सोयरिकीबद्दल त्यावेळी विचारणा केलेली दिसून येते.
म्हणजे छत्रपती घराण्याकडून ह्यांना सोयरिकीबद्दल त्यांना विचारणा झालेली होती. म्हणजे एक महत्वाची गोष्ट ही आपल्याला त्या काळामध्ये पाहायला दिसून येते. कारण पाटणकर घराण्याचं कार्यकर्तृत्व हे वेळोवेळी हे सिद्ध होत जात होतं किंवा त्यांचं जे योगदान आहे किंवा ते स्वराज्याच्या प्रती त्यांची जी निष्ठा आहे ही वेळोवेळी सिद्ध होत होती. त्यामुळे साहजिकच छत्रपती घराण्याला त्या घराण्याविषयी थोडंसं आकर्षण निर्माण झालं होतं आणि ह्यांच्याशी जर नातेसंबंध आपण जर प्रस्थापित व्हावे अशी मनोमन त्यांची इच्छा होती. बऱ्याचशा सरदार घराण्यांनी सुद्धा पाटणकरांशी नातेसंबंध प्रस्थापित केलेले होते. हा विषय थोडासा बाजूला ठेवला तर असं दिसून येतं की नावाजलेली घराणे सुद्धा ह्या घराण्याशी संबंधात होते किंवा चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू होतं. छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या माध्यमातून स्वराज्य विस्ताराचं जे काही धोरण आखलं होतं त्या काळामध्ये, मग त्यामध्ये पहिलं जे आपण घटना म्हणू शकतो किंवा त्यावेळेच काय म्हणतो आपण त्याला की आंग्रे सिद्धीची काही जी घटना असेल किंवा दामाजी थोरातांचा जो काही बंदोबस्त असेल ह्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी खूप मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांना मदत केली होती आणि बाळाजी विश्वनाथासोबत तुम्हाला सरदार पाटणकर हे असलेले दिसून येतात. आता सरदार पाटणकरांचं एक महत्वाचं ह्यामध्ये असं योगदान दिसून येतं की कसं होतं की प्रत्येक वेळी जे तुमचे जे आपण इतिहासामध्ये एक सबाल्टर्न किंवा आपण दुर्लक्षित घटक म्हणू शकतो की जे नावाजले असतात किंवा जे प्रत्यक्षात किंवा ज्यांच्या थोडंसं नावलौकिक असतो अशा लोकांनाच इतिहासामध्ये प्राधान्य मिळालं जातं आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं काम करून सुद्धा काही घटक हे दुर्लक्षित राहिले जातात किंवा किंवा त्याच्या तोडीचं काम करून सुद्धा मग त्यावेळी थोडासा अन्याय ह्या पाटणकर घराण्यावर झालेला तुम्हाला दिसून येतो. पण तरी जरी असलं तरी शाहू महाराजांच्या काळामध्ये बाळाजी विश्वनाथांना त्यांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली दिसून येते आणि त्यांच्या प्रत्येक मोहिमामध्ये मग ते सिद्धीचा पाडाव असेल किंवा आंग्रेंना शाहूकडं वळवणे असेल किंवा ताराबाईचे जे सरदार होते दामाजी थोरात यांचा बंदोबस्त असेल अशा सगळ्या गोष्टीमध्ये पाटणकरांनी योगदान दिलेलं दिसून येतं. त्यातला महत्वाचा जो दुसरा घटक आहे ते म्हणजे दिल्ली मोहीम. शाहूंना ज्या सरदेशमुखी आणि चौथाईचे जे हक्क मोगलांकडून मिळाले होते या संधी आणण्यासाठी ज्यावेळी बाळाजी विश्वनाथ हे दिल्लीकडे गेले त्यावेळी सरदार पाटणकर सुद्धा सोबत होते आणि दिल्लीमध्ये थोडीशी अशी गडबड झाली मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथं पाटणकरांनी खूप मोठ्या प्रमाणात आपलं शौर्य तिथं दाखवलेलं दिसून येतं आणि त्याच्या इतिहासामध्ये नोंद झालेली मला दिसून येते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय किंवा कोण आपल्या हे कधीही विचारात न घेता फक्त आपण स्वराज्याशी किंवा छत्रपती घराण्याशी आपण एकनिष्ठ आहोत आणि ते आपल्याला काम करायचं आहे आणि अशा पद्धतीचं काम तुम्हाला इथं झालेलं दिसून येतं. आता नंतरच्या काळामध्ये आपल्याला साधारण बाळाजी विश्वनाथाच्या नंतर पहिला पेशवा बाजीराव हा गादीवर आला तर यामध्ये त्यांनी काय केलं की मोठ्या प्रमाणात जे लष्करी आघाड्या हे मोठ्या प्रमाणात उघडल्या गेलेल्या होत्या आणि ह्या सगळ्यामध्ये पाटणकरांच्या घराण्यातील बऱ्याचशा पुरुषांनी सहभाग घेतला होता. म्हणजे ज्यांना जिथं जिथं शास्त्रते जे दाखवता येत होतं ते सगळ्यांनी तिथं गेलेले आहेत. काही लोकांनी किंवा नंतरच्या काळामध्ये आपल्याला कागदपत्रामध्ये असं दिसून येतं किंवा पाटणकर घराण्यातील स्त्रियांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाटणची देशमुख ही चालवलेली आहे आणि तशा प्रकारचे आपलं पत्र ही आपल्याला तिथं पाहावयास मिळतात. दुसरं रामराव पाटणकर यांच्या काळातील एक महत्वाचं पत्र असं एक उपलब्ध होतं. त्यामध्ये त्यांनी त्यावेळीचे जे पाटण महालाचे जे सरशेटेपण होतं ते रामशेठ बिन काडासर यांना त्यांनी दिलेलं होतं. तर म्हणजे
त्यांना शिक्के असतील म्हणा त्यांचे वैयक्तिकरित्या किंवा त्यांना तसे पत्राचे अधिकार हे आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतात. नंतरच्या काळामध्ये पाटणकर घराण्यातील जे दारोपजीराव पाटणकर होते यांचं आणि चिमाजी अप्पांच्या एक पत्र तुम्हाला ह्यामध्ये म्हणजे महत्वाचं पत्र आहे. हे पत्र पाहायलाच मिळतं. साधारण 1736 मधले हे पत्र आहे. या पत्रामध्ये दारोपजी पाटणकर यांचा मुलगा चिमाजी अप्पा त्याच्या नावाविषयी उल्लेख नव्हता, परंतु चिमाजी अप्पांच्या सैन्यामध्ये सामील आहे आणि तुम्ही त्याची काळजी करू नका. यामध्ये सिद्धी साप हा मृत्युमुखी पडलेला आहे. म्हणजे पाटणकरांचं जो सैन्य असेल किंवा चिमाजी अप्पांकर सैन्य असतील यांनी पराक्रमाची त्यावेळी शर्त केली होती आणि सिद्धी सात याचा बिमोड झालेला दिसून येतो. अशा प्रकारचं हे पत्र होतं. म्हणजे प्रत्येक जण जे माशी म्हणलं की आपल्या शास्त्रते दाखवण्यासाठी हे वेगवेगळ्या ठिकाणी सेवेत असलेले तुम्हाला दिसून येतात. नंतरच्या काळातलं एक महत्वाचं दुसरं एक पत्र असं दिसून येतं. ते साधारण 1700 मार्च सांगितल्याप्रमाणे 42 होतं की सोयरिकी संदर्भात त्यांनी पत्र पाठवले होते छत्रपती कोल्हापूरच्या छत्रपतींनी आणि त्यांना त्यावेळी कागलचे जे घराणं आहे यांनी यांनी पाटणकरांशी नातं जोडा अशा प्रकारची त्यांना बोलणी केली होती किंवा पाटणकरांकडं तशा प्रकारचं म्हणजे लग्नायोग्य वर आहे आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा अशा प्रकारचं त्यांनी हे केलं होतं. आणि यातून आपलं काय दिसतं की म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती जरी असले तरी ह्या घराण्यामुळं आपण छत्रपती आहोत किंवा आपण मोठेपण मिळवतो, त्यामुळं ह्या लोकांना ते विसरलेले दिसून येत नाहीत. पुढचं एक महत्वाचं असं एक पत्र दिसून येतं की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की कोल्हापूरच्या ज्या महाराणी कोल्हापूर गादीच्या ज्या महाराणी जिजाबाई साहेब होत्या यांनी राजसबाई पाटणकर म्हणजे पुरुष मंडळी पाटणकरातली बरीचशी पुरुष मंडळी वेगवेगळ्या मोहिमेवर गुंतल्यामुळं त्यांच्या घराण्यातील ज्या स्त्रिया होत्या कर्तृत्ववान स्त्रिया होत्या या स्त्रियांनी काय केलं की पाटणची देशमुख ही स्वतःच्या हातात घेतली आणि सगळी सूत्र ते सांभाळताना दिसून येतात. तर जिजाबाई साहेबांनी राजसबाई पाटणकरांना साधारण 1742 ला 21 फेब्रुवारी 1742 ला एक पत्र पाठवलं होतं आणि वतनाच्या संदर्भातला काही जो काही छोटासा वाद होता तो वाद त्यांनी तो म्हणजे ह्या तसं आश्वासन दिलं होतं की बाबा राजसबाई पाटणकर तुम्ही बिनदोस्त राहा आणि ह्या वतनाचा प्रसंग करता आपण ज्यावेळी भेट घेऊ त्यावेळी त्याचं आपण समाधान वगैरे किंवा अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यासाठी हे केलं होतं आणि जे वतनासाठी योग्य आहे ते केलं जाईल अशा प्रकारचं आश्वस्त छत्रपती महाराणी जिजाबाई साहेबांनी केलेलं तुम्हाला दिसून येतं. नंतरच्या ताराबाई नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज जे पहिले आपण म्हणतो यांनी काही त्यांच्या ज्या महाराणी होत्या जिजाबाई साहेब यांनी चांगल्या प्रकारची राजकीय कर्तव्य दाखवली आणि त्या म्हणजे हे इतिहासामध्ये थोडस काय म्हणतो अनभिज्ञ आहे किंवा तो इतिहास अजून म्हणावा तर एवढा पुढे आलेला तुम्हाला दिसून येत नाही. पण या ज्यावेळी सोयरिकेचा संबंध आला त्यानंतर वारंवार छत्रपती आणि ह्या घराण्याचे संबंध येत राहिले आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की सरदार पाटणकर घराणं हे सातारा छत्रपतीची गादी जरी जवळ असली तर हे नंतर कोल्हापूर गादीकडे हे झुकलेले तुम्हाला दिसून येतं. आता 1742 ला नागोजीराव पाटणकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी छत्रपती संभाजी कोल्हापूरचे छत्रपती होते संभाजी महाराज यांनी पत्र पाठवले दिसून येतं. म्हणजे एवढं त्यांच्या बारीक सारीक गोष्टीसाठी किंवा जे नातेसंबंध आहेत ते टिकून ठेवण्यासाठी हे आपण म्हणजे पत्राचा आपण उल्लेख करू शकतो. आणि त्यावेळी त्यांना तुमची जी देशमुखीची जी काही त्यांना अनामत रक्कम वगैरे काही भरायची होती सरकार द्रव्य ही तुम्ही नंतरच्या काळामध्ये भरू शकता किंवा तसं तुम्हाला थोडासा वेळ त्यांना दिलेला तिथं दिसून येतो. आता नंतरच्या काळामध्ये छत्रपतींचं सगळ्यात महत्वाचं जे
काय म्हणतो एक आरमार्गची स्थापना छत्रपतींनी केली होती. तर म्हणजे समुद्र मार्गावर सुद्धा आपला हक्क राहावा अशा प्रकारची त्यांची नियोजन होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. म्हणजे मोठी एक दूरदृष्टी त्यांनी ठेवून हे आरमाराचा पाया घातला होता. आणि नंतरच्या काळामध्ये आंग्रे घराणं आपल्याला दिसून येतं. आंग्रे घराण्यांच्यामध्ये त्यांनी आरमार कसं बळकट केलं वगैरे हा तुम्हाला दिसून येतं. पण आंग्रेच्या मधील बरेचसे तुम्हाला छोटे मोठे सरदार होते. त्यामध्ये राणे असतील, तुघलक असतील, असे बरेचसे सरदार होते. आणि त्यामध्ये सुद्धा ह्या साळुंखे घराणे किंवा पाटणकर घराण्यातले बाबूराव साळुंखे हे सुद्धा तुम्हाला आरमारामध्ये दिसून येतात. आणि श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचं एक साधारण 1752 ते 56 ह्या कालखंडाच्या अनुषंगानं त्या तारीख अशी स्पष्ट नव्हती किंवा कालखंडाविषयी नाही. एक ह्या दरम्यानचं एक पत्र आपल्याला एक उपलब्ध आहे. या पत्रामध्ये असं दिसून येतं की पूर्वीपासून पाटणकर किंवा साळुंखे पूर्वीपासून आरमाराची सेवा करतात आणि ते अगोदर पण आपल्याशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांचे भाऊ आणि कुटुंबीय हे दूर राहून ते आपली इथे सेवा करत आहे. आणि त्यांनी विजयदुर्गकर जे आंग्रे घराणं होतं या घराण्याची साथ सोडून जे आपण नंतरच्या काळामध्ये पेशव्यांचा आरमार जे आपण म्हणू शकतो की सुरू झालं होतं की त्यांच्या आश्रयाला आलेले दिसून येतात. आणि त्यामुळं त्यांना जपण्याचं काम हे आपल्याला नानासाहेब पेशव्यांच्या काळातून दिसून येतं. नंतर दुसरं एक महत्वाचं ह्या काळातलं एक पत्र असं दिसून येतं की ज्या वेगवेगळ्या म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या मोहिमा झाल्या, मग कर्नाटकची मोहीम असेल, उदगीरची लढाई असेल. उदगीर लढाईचं एक महत्वाचं पत्र आपल्याला इथं पाहावयास मिळतं. हे साधारण 30 जानेवारी 1760चं पत्र आहे. रघुनाथ पेशव्यांनी सदाशिव भाऊंना यांना पत्र पाठवलं होतं आणि या पत्रामध्ये त्यांनी असं उल्लेख केलं होतं की बाबा माझ्याकडं म्हणजे रघुनाथ पेशव्यांकडं तसे तोलामोलाचे सरदार नाही. म्हणजे एक बाजू माझी थोडीशी कमकुवत आहे. म्हणजे जर आपण उदगीरचं जर तुम्ही नंतरच्या काळात तुम्हाला दाखवेन मी तो मॅप, तर असं दिसून येतं की सदाशिव भाऊकडं एकापेक्षा एक असे दिग्गज सरदार होते आणि आमच्याकडं कोणीच नाही. त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलंय की सदाशिव भाऊ यांच्याकडं पाटणकरांसारखे सरदार आहेत आणि आमच्याकडं तशा तोडलामोडीचे सरदार नाहीत. त्यामुळे एक बाजू आमची थोडीशी कमकुवत आहे. तर ह्या बाजूला सुद्धा लक्ष द्यावं अशा प्रकारचं ते पत्र आहे. आणि दुसरं यात असं एक महत्वाचा उल्लेख येतो की साधारण ते मंगळवारचं पत्र असं आहे. आणि आपण म्हणजे मंगळवारच्या ऐवजी किंवा बुधवारच्या ऐवजी आपण गुरुवारी चांगला दिवस आहे आणि गुरुवारी आपण आक्रमण करू अशा प्रकारचा उल्लेख ह्या पत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. नंतर साधारण उदगीरच्या लढाईनंतर तुम्हाला सदाशिवभाऊ पानिपतकडं तिसऱ्या पानिपत युद्धासाठी तिकडे गेलेले दिसून येतात. आणि यावेळी सुद्धा सदाशिवभाऊंच्या ह्याच्यामध्ये सरदार पाटणकर घराण्यातील लोक असतात आणि त्यांनी सुद्धा तिथं पराक्रम केलेला दिसून येतो पानिपतच्या यामध्ये. आणि त्यांना पाटणकरातले साधारण दोघांना तिथं वीरमरण आलेलं तुम्हाला इथं पाहावयास मिळतं. नंतरच्या काळामध्ये पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूनंतर पहिले माधवराव ज्यावेळी गादीवर आले त्यावेळी ते त्यांचे जे नातेवाईक होते बाबूजी नाईक बारामतीचे त्यांच्याकडं काही कारणास्तव ते भेटीदाखल गेले होते. त्यावेळी पेशव्यांची जी बकर आहे या बकरीमध्ये उल्लेख आढळतो की एक पिसाळलेला हत्ती त्यांच्या तंबूला चालकून आला. त्यावेळी दरेकर आणि हिरोजी पाटणकर यांनी पराक्रमाची शर्थ करून त्या हत्तीला थोपवलेलं दिसून येतं आणि पेशव्यांचा बचाव केलेला दिसून येतो. नंतर राक्षस भाऊंची जी लढाई आहे म्हणजे आपण निजामाबरोबर ही लढाईला म्हणजे त्यावेळेच महत्वाची लढाई मानली जाते. या लढाईच्या वेळी माधवराव पेशवे हे काही अंतरावर माघार होऊन ह्या लढाईचं नेतृत्व करत होते आणि रघुनाथ पेशवे आणि बाकीचे हे डायरेक्ट निजामाशी हे करत होते. त्यावेळी त्यांना असं वृत्तांत लक्षात आला की बाबा अशी एक बातमी मिळाली की आपल्या सैन्याची थोडीशी पिछाट होत आहे. मग त्यावेळी काय निर्णय घ्यावा. त्यावेळी पेशवे माधवरावांनी
जानराव पाटणकरांशी सल्लामसलत केली होती. त्यावेळी जानराव पाटणकरांनी सांगितलं होतं की तुम्ही नुसतं हुकूम करा किंवा आदेश द्या, आम्ही सैन्यावर निजामावर तुटून पडतो. आणि तसंच झालं. आदेश देण्यात आला आणि थोडंसं मराठ्यांची जी बाजू कमकुवत होती ती परत भरून आली आणि निजामाचा तिथं मोठ्या प्रमाणात पराभव झालेला तुम्हाला दिसून येतो. नंतरच्या वेगवेगळ्या स्वाऱ्यामध्ये म्हणजे सरदार पटवर्धन असतील किंवा मेंढे असतील किंवा रास्ते असतील, या सगळ्यांच्या सोबत पाटणकर कुठे ना कुठे तुम्हाला दिसून येतात. म्हणजे त्यामध्ये नाथाजीराव पाटणकर असतील, नंतर जानराव पाटणकर असतील, असे बरेचसे पाटणकरातील लोक तुम्हाला दिसून येतात. आता या पाटणकरातलं अजून एक महत्वाचं एक पत्र यामध्ये सापडतं. यामध्ये तुम्हाला असं दिसून येतं या पत्रामध्ये की हे 1763 हे पत्र होतं. या पत्रामध्ये असं दिसून येतं की कैलासवासी महाराज राजाराम साहेबांनी तुम्हाला काही इनाम पत्र दिलेली होती. ती इनाम पत्र कैलासवासी शाहू महाराजांनी सुद्धा पत्रे करून दिली आणि ती पुढे चालू झालेली आहेत आणि तीच पत्र आम्ही परत तुम्हाला पुढं हे करतोय आणि त्यानुसार तुम्ही त्या पत्रानुसार तुम्ही त्या म्हणजे बेलवडे असेल किंवा तिथले जी छोटी मोठी गाव होती पांथले वगैरे ही छोटी गाव होती, ह्या गावचा कारभार किंवा ह्या गावचे जी त्यांना इनाम जमीन मिळाली होती ही तुम्हाला पाटणकरांना परत त्यांना दिलेली तुम्हाला दिसून येते. नंतरच्या काळामध्ये त्र्यंबकजी दाभाडे, जे सेनापती त्र्यंबकजी दाभाडे होते, हे कोणत्या तरी मोहिमेसाठी बाहेर पडले होते. या मोहिमेचा इथं उल्लेख येत नाही, फक्त माधवराव पेशव्यांचं ते पत्र आहे 1767चं. या पत्रामध्ये ते असे हे करतात की बाबा राजश्री त्र्यंबकराव दाभाडे हे स्वारीसाठी बाहेर पडलेले आहेत, तर तुम्ही आपला जमाव सुद्धा तयार करून त्यांच्या चाकरीत जाणे, अशा प्रकारचं हे पत्र होतं. म्हणजे पाटणकरांचं कर्तृत्व हे सगळ्यांच्या नजरेस भरलेलं होतं. त्यामुळे महत्वाच्या मोहिमेसाठी किंवा ह्याच्यासाठी तुम्ही सोबत त्यांना ठेवत होतं. म्हणजे असं नाही की तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी पाटणकर दिसून येतात. म्हणजे ते मेलेच्या ह्याच्या सुद्धा दिसतात, रास्तींच्या ह्याच्या सोबत दिसतात, पटवर्धनांच्या सुद्धा सैन्यात दिसतात, नंतर तावड्यांच्या सुद्धा सैन्यात दिसतात. म्हणजे त्यांना एका ठिकाणी गुंतवून न ठेवता पेशव्यांनी सुद्धा काय केलं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वापर करून घेतला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला वाव देऊन त्यांनी विविध मोहिमांमध्ये पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं एक महत्वाचं एक पत्र आहे, ते साधारण 1767 मध्ये आपण असं म्हणतो की माधवराव पेशवे स्वतः कर्नाटक स्वारीला गेले होते. त्यावेळी ते आपल्यासोबत जानराव पाटणकरांना सोबत त्यांनी नेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी तिथल्या हैदर अली कडून त्यांनी 30 लक्ष खंडणी आणि इतर नवाबाकडून वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे पैसा असेल किंवा वेगवेगळे साधन सामुग्री होती हे जमा केलेले दिसून येते. त्यामध्ये जानराव पाटणकरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पराक्रम केलेला दिसून येतो. नारायणरावाच्या श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवे आले. नंतर त्या नारायण पेशव्याची शनिवाड्यात गारद्यांकडून हत्या झाली. हा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. पण नंतरच्या काळामध्ये पेशव्याचे कारभारी जे होते हरिपंत फडके यांनी ज्यावेळी नारायण पेशव्यांची हत्या होत होती शनिवारवाड्यामध्ये, त्यावेळी त्यांनी काय केलं, सैन्याची लगेच जमावजमाव केली आणि शनिवारवाड्याला वेढा देऊन गारद्यांना हुसकावून लाव वगैरे अशा प्रकारची त्यावेळेस त्यांची चर्चा मसलत झाली होती. त्यावेळी जानराव पाटणकर आणि अप्पाजीराव पाटणकर सुद्धा पुण्यामध्ये हजर होते आणि त्यावेळी त्यांनी हरिपंत फडके यांची चर्चा झाली होती आणि त्यावेळी त्यांनी गारद्याविरुद्ध शस्त्राचा वापर करावा अशा प्रकारची सगळ्यांची मानसिकता तयार झाली होती. परंतु काही कारणामुळं शस्त्र वापरता आले नाही आणि म्हणजे आतमध्ये गारदी अजून कोणाला इजा पोच करतील किंवा अजून नासधूस करू शकतील अशा प्रकारचं ह्यामुळे त्यांनी काय केलं की गारद्यावर शस्त्र चालवले नाही. परंतु त्या काळामध्ये आपल्याला अप्पाजीराव पवार असतील, अप्पाजीराव पाटणकर असतील, हे किंवा जानराव पाटणकर असतील, हे आपल्याला
पुण्यामध्ये हजर असलेले दिसून येतात. म्हणजे आता जे संगम ब्रिज आहे पुण्याचं, या संगम ब्रिज जवळ कायमस्वरूपी सरदार पाटणकरांचं सैन्यासाठी जागा म्हणजे आरक्षित केलेली होती. म्हणजे पुण्यामध्ये जे आपण म्हणतो की सातारा आधी पुण्याला शिफ्ट झाली मराठ्यांची, आणि त्यावेळी सगळा कारभार पेशव्यांच्या हातात आल्यानंतर पुण्याला महत्व प्राप्त झालं, आणि प्रत्येकाची सैन्य घेऊन कुठं थांबायचं किंवा प्रत्येकाच्या सैन्याला एक ठराविक जागा दिलेली होती थांबण्यासाठी वगैरे. तर आता जो संगम ब्रिज आहे, इथं सरदार पाटणकरांचं सैन्य हे उतरताना आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळात असं दिसून की जो पेशव्यांच्या जो संघर्ष सुरू झाला, त्यामध्ये रमण पेशव्यांना जो हाव होते की त्यांना पेशवाईची सूत्र हवी होती किंवा त्यांना पेशवापद पाहिजे होतं. मग त्यांनी नंतरच्या काळामध्ये काही कुरवड्या सुरू केल्या. त्यावेळी नाना फडणवीस आणि हरिभाऊ फडकेंनी 37,000 स्वारांसह त्यांनी रघुनाथराव यांचा बंदोबस्त करण्याचं योजलं होतं. त्यावेळी जे सैन्य होतं त्याच्यासोबत त्यांनी आंदोलन असावं म्हणून जानराव पाटणकरांना त्यांनी त्यांच्यासोबत घेतलं होतं, ठेवलं होतं, किंवा त्यांना सोबत राहा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या होत्या. नंतर 1774च एक महत्वाचं पत्र उपलब्ध होतं. या सवाई माधवरावांचं हे पत्र आहे. यामध्ये जानराव पाटणकरांनी मर्दुमकी गाजवल्याबद्दल त्यांना शाबासकी देणारं पत्र होतं. आणि त्यामध्ये सवाई माधवराव असे म्हणतात की तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेब याचकडील व इकडील फौजेची लढाई झाली, त्यांचा मोड होऊन पळून गेले. तुम्ही सरदार लोकांनी फार चांगली लढाई जमवून मोठी शर्त केली, म्हणून राजश्री हरिबामन यांनी लिहिले, त्यावरून संतोष झाला. म्हणजे किती जरी आपण म्हटलं तरी पाटणकरांचं कर्तृत्व हे लपत नव्हतं किंवा ते झाकलं जात नव्हतं. हे ते म्हणजे काय म्हणतो प्रकाशमय किंवा स्वच्छ असं त्याचं पराक्रम असल्यामुळं हे कायम लोकांच्या नजरेस भरत होतं. नंतर एक महत्वाची अशी घटना घडून दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ सुरू केलं, म्हणजे राज्यकारभाराच्या सोयीसाठी. आणि याचा फायदा काय झाला की कर्नाटकातील जे छोटे मोठे ह्यातून प्रेरणा घेऊन छोटी मोठी जी संस्थानं होती, या संस्थांनी सुद्धा काय केलं, स्वतःच्या अष्टप्रधान मंडळ स्थापन करण्यास सुरुवात केली. यामध्ये कर्नाटकातील जी अनेगुंदी या संस्थान आहे, यातील राजे राजश्री बिरव रमण देवराव हे पुणे मुक्कामी आले होते. त्यावेळी त्यांनी सरदार पाटणकर घराण्यातील जे शामराव पाटणकर होते, यांना सरदार जानराव पाटणकरांच्या सांगण्यावरून पत्र लिहिलं, आणि आमच्याकडे साधारण अशा प्रकारचे अष्टप्रधान मंडळ स्थापन करायचं आहे, आणि तुमच्या कर्तृत्व योग्य तुम्हाला त्यामध्ये स्थान देण्यात येईल अशा प्रकारचं हे होतं. आणि नंतरच्या काळामध्ये शामराव पाटणकर हे अष्टप्रधानामध्ये सामील झालेले दिसून येतात. त्यांना खाजगी 5,000 स्वार आणि पायदळाचं नेतृत्व देण्यात आलेलं होतं. म्हणजे अष्टप्रधान मंडळाची ही जी शिवाजी महाराजांनी चालू केलेली एक सिस्टीम म्हणू आपण, ही नंतरच्या काळामध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या प्रेरणा घेऊन बऱ्याच छोट्या मोठ्या संस्थानिकांनी राबवलेली दिसून येते. आता एक साधारण 1777चं अजून एक दुसरं एक महत्वाचं एक पत्र सापडतं. त्यामध्ये असं दिसून येतं की जानराव पाटणकरांना सवाई माधवराव पेशवे ते पत्र आहे, ते म्हणतात की बाबा विशेष तुम्हाला जाऊन फार दिवस झाले. म्हणजे पाटणकर पुणे सोडून त्यांच्या जे त्यांचं देशमुखी वतन होतं पाटणमध्ये ते आले होते आपल्या सैन्यासह. पण हा जो मधल्या काळातला आपण म्हणतो की म्हणजे त्यांची जे काहीतरी सल्लामसलत करायचं असेल किंवा काहीतरी त्यांना त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं असावे, म्हणून ते सरदार जानराव पाटणकरांना सांगतात की बाबा तुम्ही आपल्या सैन्यासह या, आम्ही साधारण तुंगभद्री उतरून दक्षिण तीरात जाणार आहोत, तुम्ही तिथं येऊन आम्हाला जॉईन व्हा, अशा प्रकारचे ते पत्राचा आहे उल्लेख होता. म्हणजे सवाई माधवरावांचे आणि यांच्या संबंधित ते वेगळ्या पातळीवर होते. याचा म्हणजे हे मुद्दाम सांगण्यासारखं आहे की या सवाई माधवरावांचं जे लग्न झालं, त्या शाही लग्नाचं जे निमंत्रण होतं, हे जानराव पाटणकरांना मिळालं होतं, आणि त्यांना तिथं तिचा आदर सत्कार हा मोठ्या प्रमाणात केलेला होता. नंतर आपण उत्तर पेशव्याच्या काळामध्ये असं आपल्याला दिसून येते की
अं, त्यावेळेच्या ज्या ऐतिहासिक सत्ता होत्या वेगवेगळ्या, त्यामध्ये टिपू असेल किंवा पोर्तुगीज असतील, यांनी काय केलं होतं की थोडंसं विस्ताराचं धोरण आखलं होतं. आणि त्यावेळी ज्यावेळी पेशव्यांचं जे आरमार होतं त्यामध्ये बाबूराव पाटणकर होतं, याच्या नेतृत्वाखाली एक कारवारपंथी त्यांनी एकाच वेळी टिपू आणि नंतर पोर्तुगीज यांच्याकडं यांच्याशी ते लढताना आपल्याला दिसून येतात. यातून म्हणजे बाबूराव पाटणकरांचं कर्तृत्व इतकं वाढीस लागलं होतं की आपल्या आरमाराची शक्ती आपण म्हणतो की आंग्रे घराण्या पाठोपाठ म्हणजे पाटणकर घराणे सुद्धा कर्तृत्व दाखवलं होतं किंवा मोलाचा वाटा होता आरमार सशक्त करण्यामध्ये. आणि इंग्रजांच्या आरमार सामर्थ्याला एक प्रकारचं चॅलेंज हे आपल्याला इथं पाहावयास मिळतं. नंतरच्या काळामध्ये सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर आपल्याला थोडंसं म्हणजे साधारण 1802च्या आसपास म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये बदामीला एक मोठ्या प्रमाणात म्हणजे युद्ध झालं होतं. त्यावेळी सरदार जानराव हे त्यांना तोफेचा गोळा लागून हे तिथं मृत्युमुखी पडलेले दिसून येतात. त्यावेळी सुद्धा पेशव्यांनी त्यांना सांत्वन पत्र पाठवलं होतं. आणि तसेच थोडंसं जानराव पाटणकरांना आपत्ती नसल्यामुळं त्यांनी त्यांचे बंधू द्वारकाजी पाटणकर यांचे कनिष्ठ बंधू यांना दत्तक घ्यावं अशा प्रकारचं ते पत्र होतं. पहिलं या थोडक्यात ह्याच्या अगोदर काय झालं की पहिलं ज्यावेळी आपण इंग्रज मराठा युद्ध म्हणतो ह्यामध्ये इंग्रजांचा पराभव झालेला दिसून येतो. दुसऱ्या तिसऱ्या युद्धामध्ये ते जे जरी विजय झाले परंतु पहिल्या युद्धामध्ये पराभव झालेला दिसून येतो. तर ह्याला कारण काय होतं तर इंग्रजांचे सैन्य हे खोपोली घाट किंवा आपण जो खंडाळ्याचा घाट आहे तो चढून वर येताना काय झालं की अप्पाजीराव पाटणकर त्यांना खोपोलीवर या भागातली त्यांना म्हणजे इनाम मिळालं होतं. त्यांनी काय केलं की तिथं त्यांचं जे कुमक होती इंग्रजांची ती अडवलेली दिसून येते. आणि इंग्रजांना योग्य वेळी घाटमाथ्यावर कुमक मिळाली नसल्यामुळं इंग्रजांचा पराभव झालेला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या युद्धामध्ये सुद्धा पाटणकरांनी आपलं कर्तृत्व दाखवलेलं दिसून येतं. नंतर 1802चं एक दुसरं एक पत्र आहे त्यामध्ये बाजीराव दुसरे यांनी इंग्रजाबरोबर जो वसईचा तह केला होता आणि त्यानुसार त्यांनी जनरल वेलेस्लीनं मराठी मुलकामध्ये आपल्या फौजनीशी दाखल झाला होता. त्यावेळी करवीर जे संस्थान होतं त्याचे जे सरलष्कर होते नारायणराव पाटणकरी होते आणि त्यांना त्यांनी पत्र पाठवलं होतं. आणि त्या पत्रातून की आमच्या ज्या सैन्य आहे ते दक्षिणेकडे जाणार आहे आणि ते करवीर मुलकातून जाणार आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी शाश्वती तुम्ही द्या अशा प्रकारची त्यांनी विनंती वजा केलेली आपल्याला दिसून येते. साधारण 1818 पर्यंत वेगवेगळ्या पाटणकर घरातील बऱ्याचशा कर्तृत्ववान लोकांनी आपला म्हणजे मराठ्यांशी किंवा गादीशी सेवा केलेली दिसून येते. आता नंतर 1818 नंतर थोडंसं ब्रिटिशकालीन आपण सरदार पाटणकर कशा पद्धतीचं होतं हे जर बघितलं तर त्यावेळी तुम्हाला शास्त्र त्याची दाखवायला संधी दिसून येत नाही. मग त्यांनी काय केलं की आपलं जे मूळ महाल आहे पाटण इथे येऊन त्यांनी देशमुखीचा जो उद्योग आहे तो घेण्यास सुरुवात केली आणि जास्तीत जास्त लोकोपयोगी कामं कशी करता येईल हे त्यांनी तिथं बघितलेलं दिसून येतं. एक इथं महत्वाची बाब अशी उल्लेख करण्यासारखी आहे की इसवी सन 1823 मध्ये सातारचे जे छत्रपती होते प्रतापसिंह महाराज यांनी पाटणला 3 दिवसाचा मुक्काम केला होता. पाटणला त्यांनी भेट दिली होती. आणि इसवी सन 1826 मध्ये कोल्हापूरचे छत्रपती जे बुवा महाराज आहेत त्यांनी सुद्धा पाटणला भेट दिली होती. म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला क्वचित असं एक उदाहरण दिसून येईल की दोन्ही सुद्धा गाद्याचे जे छत्रपती होते त्यांनी पाटणला भेट दिलेली दिसून येते. म्हणजे यातून असं काय दिसतं की पाटणकर घराणं खरोखरच किती उच्च दर्जाचं होतं किंवा त्या घराण्याशी म्हणजे हवं असणारं घराणं हे आपल्याला दिसून येतं. पाटणकरांच्या जसं आपण म्हणतो की एका कुटुंबाचे जसा विस्तार होतो तसे पाटणकर घराण्याचा सुद्धा पाटणमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला होता. आपण हे सगळं जर बघितलं तर ह्यात पाटणकरांच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत या प्रत्येक शाखेतील कर्तृत्ववान लोकांनी आपापल्या परीने योगदान दिलेलं दिसून येतं.
तर ब्रिटिशच्या विरोधात म्हणजे जर तुम्ही भौगोलिकदृष्ट्या बघितलं पाटण हे डोंगर दऱ्या खोऱ्यातलं हे ठिकाण आहे किंवा तो भाग आहे. जास्तीत जास्त तुम्हाला अभयारण्य किंवा जंगली जंगल मोठ्या प्रमाणात या भागात आहे. त्यामुळं इंग्रजांच्या काळामध्ये जे काही भूमिगत चळवळ सॉरी इंग्रजांविरुद्ध जे काही चळवळी किंवा उठाव जे होत होते, या यातले जे क्रांतिकारक होते, हे क्रांतिकारक मोठ्या प्रमाणात ह्या भागात लपून राहत होते किंवा ह्या भागात ते राहून ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवत होते किंवा तसं जन्म तयार करायचा प्रयत्न करत होते. यामध्ये पाटणकर घराण्यातले बापूराव पाटणकर यांनी मोठी आघाडी घेतली होती ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या काय म्हणतात आपण सरदाराला त्याचं एक स्वप्न असतं की बाबा मला अमुक अमुक गोष्टी मिळायला पाहिजे, तमुक तमुक गोष्टी मिळायला पाहिजे किंवा मला ॲज अ वतनदार म्हणून मला अशा अशा प्रकारचं छत्रपतीकडून ह्या गोष्टी मिळायला पाहिजेत. तर तुम्हाला असं दिसून येतं की आप्पासाहेब जे पाटणकर होते म्हणजे या घराण्यातील एक ब्रँच हे ग्वाल्हेरशी सुद्धा संबंधित होते किंवा ग्वाल्हेरला जाऊन सुद्धा ते राहिलेले होते. आणि ज्यावेळी 1821 मध्ये सातारचे छत्रपती आहेत, त्या सातारच्या छत्रपतींनी काय केलं की प्रतापसिंह महाराजांनी इनामदार, जहागीरदार आणि इतर श्रीमान लोकांची यादी तयार केली होती. या यादीमध्ये तुम्हाला सरदार पाटणकर घराण्यातील नागोजीराव पाटणकर यांचा सुद्धा उल्लेख होता आणि त्यांना 43 गावे ही इनाम जहागीर असल्याचं तुम्हाला इथं दिसून येतं. म्हणजे साध्या पाटीलकीपासून हे सुरू केलेलं घराणं आपापल्या हे कर्तृत्वाच्या जोरावर ते छत्रपतीची सोयरीक म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणास्तव कायम चर्चेत राहिलेलं दिसून येतं. आणि सरलष्कर अशा प्रकारचं सुद्धा म्हणजे बहुमान त्यांना प्राप्त झालेलं दिसून येतं. ब्रिटिशांचं एक पत्र आहे, त्यामध्ये पत्रामध्ये फर्स्ट क्लास सरदार इन डेक्कन अशा प्रकारचं वर्णन हे पाटणकरांच्या म्हणजे फर्स्ट क्लास म्हणजे पहिल्या प्रतीचे सरदार म्हणून या पाटणकरांचा उल्लेख असलेला दिसून येतो. यामध्ये त्यांनी काय केलं, ब्रिटिश काळामध्ये थोडस युद्ध आघाड्यावर किंवा सैन्याला वाव नसल्यामुळं मग जे समाजोपयोगी कामं केली त्यामध्ये त्यांनी काय केलं, प्रामुख्यानं दवाखाना असेल किंवा शाळेची निर्मिती असेल किंवा पाटण गावातील लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय असेल यामध्ये त्यांनी लक्ष टाकलेलं दिसून येतं. नंतर धर्मशाळा असतील किंवा जे कामानिमित्त आलेले लोक असतील ह्या लोकांची सोय व्हावी त्या प्रकारचे चांगली एक नोकरशाहा व्यवस्था त्यांनी राबवलेली दिसून येते. पाटणकर घराण्याचे बऱ्याचशा त्यावेळेची जी महत्वाची घराणी होती ह्या प्रत्येक घराण्याशी त्यांचे वैवाहिक संबंध आलेले आहेत. यामध्ये नाईक निंबाळकर घराणं असेल, नंतर तुमचं ग्वाल्हेरचं शिंदे घराणं असेल, कोल्हापूरचं छत्रपती घराणं सुद्धा आहे, नंतर वाळव्याचे थोरात घराणं असेल, म्हणजे असे काही ह्याच्यावर नावं घेता येत नाही पण म्हणजे वेळ अभावी, परंतु अशा बऱ्याचशा घराण्याशी त्यांचा संबंध आलेला दिसून येतो. आज आपण शेवटच्या टप्प्यात होतो त्यावेळी यातला महत्वाचं म्हणजे पाटणकर घराण्यातील एक युवक हा कोल्हापूरच्या गादीवर दत्तक जातो आणि छत्रपती होतो, ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज पहिले. म्हणजे कोल्हापूर गादीचे छत्रपती राजाराम महाराज पहिले हे साधारण 1850 ला त्यांचा जन्म आहे. म्हणजे कोल्हापूरचे जे अगोदरचे छत्रपती होते यांनी त्यांना दत्तक घेतलेलं होतं आणि नंतर त्यांची तशी जडणघडण ही कोल्हापुरातच सगळी झाली होती. म्हणजे त्यावेळेचा एक उमदा राजपुत्र म्हणा किंवा छत्रपती म्हणा जो चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतो, चांगल्या प्रकारे त्याला सगळ्या गोष्टीचं आकलन आहे किंवा सगळ्या गोष्टींची त्यांना आवड आहे, अशा प्रकारचं हे छत्रपती राजाराम महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. आणि ज्यावेळी इंग्लंडचे युवराज ज्यावेळी भारतभेटीवर आले त्यावेळी ज्या ठराविक लोकांना त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यांच्याशी जो वार्ताविलाप करायची संधी मिळाली त्यामध्ये छत्रपती राजाराम महाराज होते. त्याला एकमेव कारण होतं की छत्रपती राजाराम महाराज हे चांगल्या प्रकारे इंग्रजी होते, चांगल्या प्रकारे बोलत होते आणि त्याच्या प्रकारे त्यांचं शिक्षण झालं होतं. आणि त्यावेळी इंग्लंडच्या राजपुत्रांनी त्यांना युरोपला या, तुम्ही युरोपमधल्या सगळ्या म्हणजे कला असेल, स्थापत्य असेल, शिक्षण असेल, तिथल्या काही चळवळी असतील ह्या बघून जावं किंवा तशा प्रकारची कामं असतील ती तुम्हाला
कोल्हापूर तुमचे संस्थान आहे किंवा कोल्हापूरची तुमची गादी आहे, तर तुम्हाला राबवण्यास सोपं पडेल. अशा प्रकारची विनंती केली आणि त्यावेळी आपण म्हणतो, की बाबा समुद्र पर्यटन हे बंदी होतं, तरीसुद्धा छत्रपती राजाराम महाराज पहिले यांनी परदेशवारी करण्याचा निर्णय घेतला आणि ते परदेशी गेलेले दिसून येतात. त्यांनी त्यावेळी त्यांना एक चांगली हे होतं, की ते दररोज डायरी लिहित होते आणि ते आपल्याला कन्व्हेरी असमध्ये ही डायरीची पानं दिसून येतात, की त्यांनी साधारण साधारण एक 6 महिन्याच्या ज्या प्रवासामध्ये कोणकोणत्या ठिकाणी भेटी दिल्या युरोपियन कंट्रीमध्ये, त्या भेटीची त्यांनी हे केलेलं आहे आणि त्या भेटींना त्यांनी तिथलं कोणतं महत्वाचं आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय अशा प्रकारचं त्यांनी ती मांडणी त्या आपल्या डायरीमध्ये केलेली आहे आणि त्याचा म्हणजे त्यांनी शिक्षणाची चळवळ कोल्हापूरमध्ये उभारलीच होती. म्हणजे आपण राजाराम हायस्कूलची सुरुवात ही छत्रपती राजाराम महाराज अगोदर त्यांचं नाव वेगळं होतं. परंतु 1870 मध्ये राजाराम महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला इंग्लंडच्या सॉरी इटलीच्या फ्लॉरेन्स या ठिकाणी. त्यावेळी तिथं त्यांचं म्हणजे स्मारक बनवलं गेलं किंवा तिथंच त्यांना अग्नी देण्यात वगैरे आला. म्हणजे त्यावेळेचं वातावरण त्यांना तिथं सूट झालेलं आहे असं प्रकारचं आपण म्हणू शकतो, की न्यूमोनियामुळे त्यांचा तिथं मृत्यू झालेला दिसून येतो. आता हे बऱ्याचशा काही लोकांनी शंका उपस्थित केला किंवा तशा प्रकारचे केलं. परंतु तसं जरी असलं तरी त्यांचं आपण कार्यकर्तृत्व हे डावलू शकत नाही. त्यांचं कार्यकर्तृत्व हे उच्च प्रतीचंच होतं आणि त्यांच्या स्मरणात म्हणजे आता जे आपल्याला राजाराम कॉलेज दिसतं हे त्यांच्या स्मरणात त्याला ते नाव दिलेलं दिसून येतं. म्हणजे मी त्या भागातील असून सुद्धा माझा जोपर्यंत हा विषय मी हाताळत नव्हतो तोपर्यंत मला माहीतच नव्हतं, की मला असं वाटायचं, की जे राजश्री शाहू आहेत त्यांच्या काळामध्ये त्यांचा जे पुत्र आहेत राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावावर हे राजाराम कॉलेज असावं. परंतु ज्यावेळी मला संशोधनात ह्या गोष्टी कळाल्या त्यावेळी ते माझं एक चित्र क्लिअर झालं, की बाबा पाटणच्या गादीतून जे दत्त गेले होते ते छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या नावावरून आपल्याला राजाराम कॉलेजची स्थापना दिसून येते. थोडंसं आता आपण समारोहापुढे येतोय. थोडक्यात शिवकाळ असेल, पेशवेकाळ असेल किंवा ब्रिटिश काळ असेल या तिन्ही कालखंडामध्ये सरदार पाटणकर घराण्याच्या संबंधित जी काही कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात, यामध्ये असं दिसून येतं, की त्यांनी चांगल्या प्रतीचं म्हणजे जिथं-जिथं त्यांना शक्य आहे, जिथं-जिथं त्यांना जिथं-जिथं गरज आहे, त्यावेळची जी तत्कालीन गरज आहे, ती गरज त्यांनी पूर्ण केलेली दिसून येते. जो आपला प्राचीन जो ठेवा आहे किंवा गौरवशाली इतिहास आहे, तो वसानी वारसा पाटणकरांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर जपलेला हा आपल्याला दिसून येतो. अ, शहाजी महाराजांच्या पासून ते नंतरच्या छत्रपतींच्या ह्यापर्यंत म्हणजे साधारण शाहू महाराजांच्या पर्यंत ही छत्रपती गादीशी एकनिष्ठ असलेले दिसून येतात. त्यांना वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणून त्यांना तशा प्रकारचे त्यांना म्हणजे लोभ म्हणा किंवा आमिष त्यांना दाखवलं नाही सुद्धा तरी सुद्धा ते स्वराज्याशी एकनिष्ठ राहिलेले तुम्हाला दिसून येतात. प्रसंगी सावकाराकडून कर्ज घेऊन त्यांनी सैन्य उभारलं आणि मोगलांशी संघर्ष केलेला दिसून येतो. पायदळ म्हणजे एखादं तुम्ही उदाहरण घेतलं तर ते बाबा विशिष्ट मग पायदळमध्ये ते हे असतं किंवा घोडदळमध्ये असेल किंवा आरमार. पण सरदार पाटणकरांच्या घराण्यातील हे कर्तृत्ववान जे लोक होते हे तुम्हाला पायदळामध्ये सुद्धा दिसून येतात, घोडदळामध्ये सुद्धा दिसून येतात, आरमारामध्ये सुद्धा दिसून येतात आणि आज असं नुसते दिसून येत नाही तर ते त्या ठिकाणी ते एका वेगळ्या उंचीवर किंवा त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलेलं दिसून येतं आणि तशा प्रकारचे आपल्याला हजारो कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात. नंतरच्या काळामध्ये त्यांच्या जे वंश परंपरेचे जे काही गुण आले होते त्यामध्ये त्यांचं पराक्रम असेल किंवा एखादी घटना समजून घेण्याची किंवा निर्णय घेण्याची जी क्षमता असेल, या सगळ्या क्षमतेला प्रत्येकाने म्हणजे छत्रपती असतील किंवा नंतर पेशवे असतील किंवा ब्रिटिशांनी सुद्धा सन्मान केलेला दिसून येतो. आणि माग म्हटल्याप्रमाणे की ब्रिटिश सरकारने जी यादी जाहीर केली त्यामध्ये फर्स्ट क्लास सरदारामध्ये पाटणकरांचा समावेश होता. दुसरं कोल्हापूरच्या छत्रपतींचे जे संकेत होते की म्हणजे भोजन करताना डाव्या साईडला कुठले सरदार बसतील, उजव्या साईडला कुठले सरदार बसतील, जे महत्वाचे सरदार आहेत त्यांच्या पायामध्ये कोणता वाळा असेल किंवा तोडा असेल, तर हे सगळे गोष्टी आपल्याला डाव्या साईडला तुम्हाला म्हणजे उजव्या साईडला सरदार पाटणकर जे भोजनाला बसायचे त्यांना तशा प्रकारची रचना होती किंवा त्यांना सोन्याचा तोडा घालायचे त्यांना हे होती परवानगी होती. म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या
तर निश्चितच असं दिसून येतं की पाटणकरांचं योगदान हे आपल्या मराठी शैलीमध्ये किंवा मराठा काळामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. आता या घराण्यातील काही लोकांनी म्हणजे आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं होतं, सगळं केलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये साधारण 1870 नंतर ह्या घराण्यातील आपल्याला असं दिसून येतं की स्थिर स्थावर झाल्यानंतर ज्यांना जे इनामं मिळाली होती त्या इनामावर जाऊन जास्तीत जास्त लोकोपयोगी कामं करता येईल करून त्यांनी त्या भागामध्ये आपला एक रुबाब म्हणा किंवा एक दबदबा कायम ठेवलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात सरदार पाटणकरांचा जो मी ओहापोह केला तर बऱ्यापैकी पाटणकर घराण्याची जे काही संबंधित लोक होते किंवा काही कर्तृत्ववान पुरुष होते त्यांनी काय केलं की आपलं काम भलं आणि आपण भलं अशा प्रकारची ही भूमिका केली आणि आपल्या कारभाराचा जास्तीत जास्त हे करून त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं दिसून येतं आणि आपल्या देशमुखी किंवा आपल्या ज्या इनामी जमिनी मिळाल्या होत्या त्याचा मोठ्या प्रमाणात त्यांनी उपभोग घेतलेला दिसून येतो. आणि लोकोपयोगी कामं ही मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येतात. झालेलं आहे व्याख्यान. कोणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर झालं होतं म्हटलं उरकलं होतं म्हणलं हा म्हणलं उरकलं होतं म्हणलं व्याख्यान हा व्याख्यान म्हणलं संपलं होतं मग एंड करू हो चालेल.